आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय म्हणालेत नेमकं? काळजी करायची काही गरज नाही ना? नाही, तसं आता काळजीचं कारण नाही म्हणाले, पण फार काय प्रतिसाद देत नाही त्याचंच टेन्शन आहे। पण आपण प्रयत्न थांबवायला नको। काही झालं तरी या बऱ्या व्हायला हव्या। सर तुम्ही टेन्शन नका घेऊ। तुम्हीच आठवा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला तो दिवस आणि आजचा दिवस, फरक आहे ना? नक्कीच फरक आहे। म्हणजे स्वतः डॉक्टरांना सुद्धा वाटत नव्हता या वाचतील म्हणून, पण आज तेच डॉक्टर म्हणतात या बऱ्या होते। त्याच होप येत आता। सर आज ते जिवंत आहे तर फक्त तुमच्यामुळे। ते नाही रे सूरज, मी फक्त निमित्त मात्र होतो। करता करविता तो वरती। सुजितला शोधायला बाहेर पडलो आणि रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात या पडलेल्या दिसल्या। नशीब तुला फोन केला, तू ठिकाणावर होतास म्हणून यांना पटकन हॉस्पिटलमध्ये आणू शकलो आपण। तरी उशीर झालाच, नाहीतर आता या अशा कोमात नसत्या। सर एक प्रश्न विचारू का? म्हणजे मॅडमला या जुन्या फॅक्टरीमध्ये ठेवल्यापासून माझ्या मनात एक प्रश्न होता। हो विचार ना। सर आपण मॅडमला हॉस्पिटलमध्ये ना ठेवता या जुन्या फॅक्टरीमध्ये का ठेवलंय? कारण मला मॅडमचा अपघात नाही, घातपात वाटतोय। घातपात? पण त्या आता पोलीस मध्ये आहे ना, आणि त्यांच्यावर कोण अटॅक करेल? त्या एक हाय प्रोफाईल केस हँडल करत होत्या आणि यांचा काटा काढावा म्हणून हे सगळं घडवून आणलंय असा मला संशय आहे। ती केस सॉल्व्ह झाली होती का? नाही, अजून तरी नाही। कदाचित यांना त्या केस मधला गुन्हेगार कळला असावा आणि त्या गुन्हेगारालाही हे कळलं असावं की यांना आपण कळलोय, म्हणून हा सगळा अपघात घडवून आणला। म्हणजे जीव गेला तर अपघात वाटेल आणि ड्रायव्हर पकडला गेला तरी त्याला फाशी वगैरे काही होणार नाही। मोठी सुपारी दिली आहे। आणि मॅडमवर हॉस्पिटलमध्ये पण घातपात होऊ शकतो, म्हणून तुम्ही त्यांना इथे आणून उपचार करताय, बरोबर ना? आणि त्याची जबाबदारी तुला दिली आहे सूरज। त्या इथे हे कोणालाही कळता कामा नये। काळजी घे। हो सर, मी आहे, तुम्ही नका लोड घेऊ। हे पैसे ठेव आणि काही वाटलं तर मला कळव। चल येतो।